इतिहास आणि भूगोल जाणून घ्यायला प्रवासासारखं दुसरं साधन नाही. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्ह, राईट. हे मी अनुभवलेलं आहे. म्हणून मी 1974 साली येसदी मोटरसायकल घेतली आणि त्यानंतर मुंबई रोम मुंबई 22 मे 1977 रोजी आम्ही निघालो. त्यावेळेला सुशील कुमार शिंदे बर हे आम्हाला फ्लॅग ऑफ करायला बर खास आले होते. बर बर त्यावेळेला पत्रमैत्री हा एक प्रकार असायचा की एका व्यक्तीला मी पत्र पाठवलं होतं असंच एक कुठल्या तरी मॅगझिन मध्ये ऍड्रेस बघून, आणि मग मी म्हटलं चला आपण जाऊया, हे गाव आलंच आहे तर त्याच्या घरी जाऊया. हा. आणि गंमत अशी झाली की जेव्हा त्यांचं दार उघडलं तर माझा पत्रमित्र जो होता तो फक्त 8 वर्षाचा मुलगा होता. त्यावेळेला जेव्हा मी रामेश्वरमला त्या रांगेमध्ये उभा होतो त्यावेळेला एकाशी अशीच ओळख झाली. मग तो म्हणाले की माझ्या बरोबर याल का कोलंबोला. म्हटलं येतो, माझं काय जातं. हा जो मी काही प्रवास केला हा पैसे खर्च न करता केलेला प्रवास आहे, किंवा अगदी अत्यल्प, म्हणजे 320 रुपयामध्ये मी संपूर्ण श्रीलंका पाहिलेली. 320 रुपये 320 रुपये पूर्ण श्रीलंका. हो. तर ते लोक आले 7-8 जण, त्यांनी आम्हाला घेरलं. फरा 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 फरा. आता फरा काय आम्हाला कळत नव्हता, पण ही खूण युनिव्हर्सल आहे पैशासाठी. आणि ऑल दॅट दे वॉन्टेड वॉज मनी. बरोबर. मी फक्त एवढे ते क्रूर दिसणारे लोक त्यांच्याकडे बघून मी फक्त एक शब्द बोललो, म्हटलं इंडिया इंडिया, हिंदुस्तान हिंदुस्तान. ते म्हणाले हिंदुस्तान हिंदुस्तान, राज कपूर राज कपूर. मी म्हटलं अरे यस यस राज कपूर, आवारा आवारा. मराठी मूडच्या या स्टुडिओमध्ये अनेक लोक येत आहेत, भेटतायत, बोलतायत. सळसळचा उत्साह आहे त्यांच्यामध्ये. अविश्वसनीय काम केलेली माणसं इथे भेटतायत. अशातलेच एक व्यक्ती आज आपल्या बरोबर आहेत. जवळजवळ माझ्या डबल वयाचे आहेत ते, पण त्यांचा उत्साह जर बघितला तर माझ्या 4 पट तर नक्कीच येतो. त्यांनी काय केलेलं आहे, का केलं, कशासाठी केलं, हे आपण त्यांच्याकडनंच जाणून घेऊया. त्यांच्याबरोबर गप्पांना सुरुवात करूया. तर आज आपल्या बरोबर जे अवलिया व्यक्तिमत्व आहे त्यांचं नाव आहे प्रवीण कारखानीस. काका नमस्कार. नमस्कार. सुरुवात आजच्या दिवसाची तुमच्या बरोबर गप्पांनी होतीये. सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला, तुमचा मूड कसा आहे आज? मूड माझा नेहमीच चांगला असतो आणि उगवणारा प्रत्येक दिवस हा काहीतरी नवीन गोष्टी घेऊन येत असतो. त्यामुळे मी पूर्णपणे आशावादी माणूस आहे. फॅन्टॅस्टिक. आणि फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्ह, राईट, हे मी अनुभवलेलं आहे. आणि जिथे जातो, ज्या प्रदेशात जातो, ओळख असो नसो तरी सुद्धा ते मला खूप भावतात त्या गोष्टी आणि ओळखी होत जातात. संस्कृतमध्ये एक वचन आहे, असं ते बघा असी नस्य ऊर्ध्वस्तिष्ठती तिष्ठता शेते निपद्य मानस्य चराती चरतो बघा. म्हणजे काय काका? असं ते बघा असी नस्य, जो बसलेला असतो त्याचं नशीबही बसतं. बरोबर. जो उभा असतो त्याचं नशीबही उभं राहतं. जो झोपून जातो त्याचं नशीबही झोपतो. परंतु जो चालत राहतो त्याचं नशीबही चालत राहतं. वा वा. माझ्या जीवनात ह्या गोष्टी घडलेल्या आहेत, कारण मी निरंतर चालत आहे. आपण जेव्हा ऑफ कॅमेरा चर्चा करत होतो त्यावेळेस 1977 साली तुम्ही काय वेडेपणा केलात याच्याबद्दल आपण चर्चा करत होतो. त्याचा तर काय एक्झॅक्टली तो वेडेपणा होता, ही पहिली गोष्ट. आणि असं का करावं असं वाटलं हे आम्हाला जरा तुमच्याकडनं समजून घ्यायला आवडेल. मी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये सर्व्हिसला होतो आणि मी आमच्या ठाण्याच्या विभागीय कार्यालयात
काम करत होतो आणि त्यावेळेला कामानिमित्त विविध ठिकाणी जिल्ह्यात अंतर्गत भागात जावं लागायचं. तर त्यावेळेला एक सोयीचं साधन म्हणून मी 1974 साली एसडी मोटरसायकल घेतली. 6,000 रुपयाची त्यावेळेला ती एका किंमत साईडला होती. किक आणि ती उलटी करून गिअर करायची त्याची, बरोबर हा, ना? ती मोटरसायकल घेतली आणि मग मात्र माझ्या पायाला जे चक्र लागलं ते मग मी कुठे थांबलोच नाही. बर. अनेक ठिकाणं मी जायला लागलो आणि त्यानंतर मग केवळ नोकरीच्या निमित्ताने नाही, परंतु माझी प्रवासाची तृष्णा वाढायला लागली आणि लगेचच मी आणखी 1-2 जण बरोबर होते माझ्या आणि आम्ही ठाणे दिल्ली ठाणे बर असा प्रवास केला. आणि तो का केला तर त्या काळी हे दूरदर्शन वगैरे काही नव्हतं. बरोबर. तर 26 जानेवारीला जी परेड होते ती बघायची. केवळ या उद्देशाने ठाणे दिल्ली ठाणे असा हा प्रवास केला. आणि तो जो प्रवास केला सुरुवातीला त्यावेळेला जे अनुभव आले, चंबळच्या घाटीतून आम्ही गेलो आणि खूप गुरुद्वारांमध्ये अनुभव सांगा ना. चंबळची घाटी म्हणजे डेंजरस प्रदेश आजही आहे, त्यावेळेस आजही आहे, जास्तीच होता. तर एखादा किस्सा सांगा ना त्याच्यातला. किस्सा चंबळचा नाही, पण मी तुम्हाला नंतर एक अशाच आपण म्हणतो परंतु तुम्हाला एक सांगतो की ज्या ठिकाणी आपल्याला अशी भीती वाटते, हे बघा जगामध्ये सगळी माणसं ही मूलतः चांगली असतात. बर. आणि ज्या वेळेला त्यांच्या लक्षात येतं की हा एक निरुपद्रवी आणि पर्यटक आहे, प्युअर पर्यटक आहे, त्यावेळेला त्याला कधीही असा त्रास होत नाही. बर. त्यामुळे मी त्या वेळेला मला एक गोष्ट लक्षात आली की तुम्ही जर चांगले वागलात, तुम्ही जर हे बघा हास्य हे पहिलं, कोणी भेटल्या तर हसून नमस्कार केला तर तो निम्मत तो हा होतो, त्याचा काय विरोध वगैरे असेल तर तो जातो. तर अशा तऱ्हेचं ते मिळत गेलं आणि जिथे जाल तिथे तुम्हाला लोक नक्कीच तुमचं स्वागत करतात, आदराच इथे करतात. आणि गुरुद्वारामध्ये राहणं हे मी आता हे तुम्हाला कदाचित त्याच्यावर दिसत असेल, हे कडं हे फॅशन नाही आहे. हे त्याच 1974 सालच्या पहिल्या माझ्या प्रवासामध्ये आग्र्याजवळ गुरु तेग बहादूर गुरुद्वारा आहे. त्या गुरुद्वाराच्या ज्ञानीने तिथेच आम्ही राहिलो होतो आणि त्यांनी मला हे प्रसाद म्हणून दिलं. ते आज किती वर्ष झाली बघा ते मला. बरोबर. तर ही काही गोष्टी आणि त्या शेवटी दे पे यू डिव्हिडन्स. राईट. तुमची मुळात तुम्हाला प्रवास करण्यामागे एक तर उद्दिष्ट पाहिजे आणि दुसरं तुम्ही इतिहास आणि भूगोल जाणून घ्यायला प्रवासासारखं दुसरं साधन नाही, अशी माझी धारणा आहे. पण काका आजचे रस्ते आणि त्या काळचे रस्ते काय फरक पडलाय? खूपच फरक म्हणजे असा आहे की त्या काळी म्हणजे आता मी त्या गोष्टीला आता 50 वर्ष होती. बरोबर. तर त्यावेळेला रस्ते ही गोष्ट सगळ्यात दुर्लक्षित डिपार्टमेंट असेल तर रस्ते. त्यामुळे अगदी खाच खळग्याचे रस्त्यातून असे गेलेलो आहोत आम्ही. आणि कसं असतं की टेस्ट ऑफ ए मॅन इज इन ॲडव्हर्सिटी. जितकं तुम्हाला कठीण प्रवास जर सुकरच झाला तर तो कसला प्रवास, त्याच्यामध्ये जी थ्रिल पाहिजे ते प्रवासामध्ये जर अडचणी आल्या, कठीण प्रसंग आले. तुम्हाला मी एक सांगेन, मला जरा आठवण करा. तुर्कस्तानातला एक प्रसंग आहे, तो मी तुम्हाला सांगेन. तर त्यामुळे आणि मग ती प्रवासाची ओढ लागली. मग आपल्याला किती जाता येईल दूर. त्या काळी जे खुष्कीच्या मार्गाने लोक आले भारतामध्ये ते कसे आले तर खैबर खिंडीतून आले. तर आपण का नाही जाऊ. आणि तुम्हाला तेच सांगतो की बघा आपला देश तर महान आहे, त्याच्याबद्दल काही म्हणजे निर्विवाद गोष्ट आहे ती. परंतु एक गोष्ट आपल्याकडे घडली की आपण समुद्रोल्लंघन हे पाप समजलो. त्यामुळे जसे दर्यावरती कोलंबस आला, वास्को दी गामा आले, बाकी लोकांनी निनिळ्या
देशांचे शोध लावले, हो. तसे आपण इतर पृथ्वी व पादाक्रांत केली नाही, आपण Correct. बाहेर गेलो नाही. बरोबर. तर का नाही जाऊ आपण? आणि म्हणून मी तो एक मार्ग ठरवला, प्लॅन केला आणि त्यानंतर मुंबई, रोम, मुंबई. नाही, मी येतो त्याच्यावरती. हा. मला थोडं या दिल्ली ट्रिप बद्दल एक दोन गोष्टी अजून जाणून घ्यायच्या आहेत. हा ठाणा दिल्ली हा किती दिवस लागले हो? ठाणा दिल्ली काय 2100 किलोमीटर, 3 दिवस. 3 दिवस. हा हा तुम्ही विचारलात ते बरं आहे. काय आहे की प्रवासामध्ये सुद्धा विशिष्ट शिस्त ही पाळावी लागते आणि विशिष्ट तुमच्या दिनक्रम सगळ्याच गोष्टींमध्ये नीटनेटकेपणा अगदी असेल खरंय, अगदी तर खरंय. कुठलंही तुमची गोष्ट ही सक्सेसफुल होते. हो. सूर्योदयापूर्वी 1 तास आधी निघायचं बर. आणि सूर्यास्तापूर्वी 1 तास आधी थांबायचं म्हणजे थांबायचं. थांबायचं म्हणजे थांबायचं. बर बर बर. आणि शक्यतो हे भारतात एवढा प्रश्न नाही आला, बाहेर आला तो, की आपण मोठ्या शहरापेक्षा थोडं अलीकडे किंवा पलीकडे बर असं थांबायचं. बर बर बर. काय कारण? कारण मग तुम्हाला कुठेही राहता येतं. मुळात बरं. तुम्हाला सर सांगतो की हा जो मी काही प्रवास केला हा पैसे खर्च न करता केलेला प्रवास आहे किंवा अगदी अत्यल्प. किती खर्च आला? खर्चाचं तुम्ही विचारूच नका, ते सगळं हास्यास्पद म्हणजे अनबिलिव्हेबल ज्याला म्हणतात. नाही, सांगा ना किती खर्च आला? आता मी श्रीलंकेमध्ये 14 दिवस फिरलो. आय हॅव सीन द लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ श्रीलंका. ओके. सर्व. किती खर्च आला असेल? मला त्या काळी 1980 साली $8 एका डॉलरला $8 हा भाव होता. बरोबर. म्हणजे मी त्यावेळेला फक्त $40 म्हणजे 320 रुपयामध्ये मी संपूर्ण श्रीलंका पाहिलेली आहे. 320 रुपये? 320 रुपये संपूर्ण श्रीलंका? हो. आणि त्याचं कारण असं, मी गेलो रामेश्वरम टू तलई मन्नार इन बाय शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची बोट आहे. हो. तिन्ही गेलो. गळ्यामध्ये फक्त झोळी, शबनम, त्याच्यामध्ये काही आवश्यक तेवढ्या डॉक्युमेंट्स गोष्टी असतील ते. हा. आणि नकाशा. त्या काळी काय तुमचं बरोबर, काहीच इंटरनेट नव्हतं. नव्हतं, हे गुगल तुमचा कोण नव्हता, बरोबर. काही नव्हतं मदतीला, ईमेल्स नव्हत्या, कम्युनिकेशन नव्हतं, हो. काहीच नव्हतं ना. मग त्यावेळेला कसं झालं की श्रीलंकेला त्यावेळेला जेव्हा मी रामेश्वरमला त्या रांगेमध्ये उभा होतो त्यावेळेला एकाशी अशीच ओळख झाली. मी मॅप बघत होतो, त्यांनी कुतूहलाने विचारलं तुम्ही कोण काय वगैरे, आणि मला म्हणाला की मग मी पण विद्यार्थीच आहे तसा आणि मी आर्टिस्ट आहे आणि मी इथे मद्रासला आलो होतो. तो सिंहली होता. बर. मग तो काय म्हणाला की मग तुमचा काही प्लॅन विशेष आहे का असा? म्हटलं काही नाही, असंच मी चाललोय नकाशाच्या आधारे बघत. मग तो म्हणाले की माझ्या बरोबर याल का कोलंबोला? म्हटलं येतो, चला. माझं काय जातंय. आणि मग त्याच्या बरोबरच म्हणजे आम्ही तलई मन्नारला गेलो. तिथून रेल्वेच्या थर्ड क्लासनी, आपल्याकडे पूर्वी थर्ड क्लास होता, त्या थर्ड क्लास, आजचा फर्स्ट क्लासही थर्ड क्लास. तर त्याच्याबरोबर कोलंबोला गेलो. तो ज्या एका ख्रिश्चन पाद्र्याकडे राहत होता, प्रिस्ट होता तो, त्याच्याकडे तो राहत होता. तोही ब्रह्मचारी होता, हा तर अविवाहितच होता आणि एक स्वयंपाकी होता त्यांचा. आणि मग त्यामुळे माझी राहायची सोय झाली. आणि ते जे प्रिस्ट होते ते फार मोठे विद्वान गृहस्थ होते. म्हणजे इंटरनॅशनल मॅगझिन्स मध्ये त्यांचे खूप थिओसॉफिकल असे लेख येत होते. अपार्ट फ्रॉम दॅट फायदा असा झाला की त्यामुळे मला कोलंबोमध्ये अनेक गोष्टी, बिभीषणाचं मंदिर आहे. एरवी मी गेलोच नसतो बिभीषणाचं मंदिर बरोबर बघायला. त्या अशा अनेक गोष्टी मला पाहायला मिळाल्या. आणि त्यानंतर मग त्याला हे करून त्याचा निरोप घेऊन मी तिथल्या साध्या ऑर्डिनरी बसनी श्रीलंकेमध्ये फिरलो. आणि त्यावेळेला पत्रमैत्री हा एक प्रकार असायचा. तर त्यावेळेला मी अशीच पत्र पाठवत असायचो. आता तो प्रकार राहिला नाही, कारण आता सगळं जगच जवळ आलेलं आहे. तर त्याचा फायदा असा झाला की एका व्यक्तीला मी पत्र पाठवलं होतं
असंच एक कुठल्या तरी मॅगझिन मध्ये ऍड्रेस बघून, पण मला त्याचं उत्तर आलेलं नव्हतं आणि काहीच माहित नव्हतं. आणि मग मी म्हटलं चला आपण जाऊया, हे गाव आलंच आहे तर त्याच्या घरी जाऊया. हा. आणि गंमत अशी झाली की जेव्हा त्यांचं दार उघडलं तर माझा पत्रमित्र जो होता तो फक्त 8 वर्षाचा मुलगा होता. अरे वा. आणि ते तमिळ कुटुंब होतं आणि त्यांनी खूप माझं स्वागत केलं. खरंय. मग तिथे एक रात्र राहिलो मी. सिंहली लोकांमध्ये राहिलो, तमिळ लोकांमध्ये राहिलो, हिंदू मध्ये राहिलो, मुस्लिम्स मध्ये राहिलो. कॅन्डीचं दंत मंदिर आहे, गौतम बुद्धाचे दात तिथे ठेवलेले आहे, ते अतिशय पवित्र असं ठिकाण आहे, ते पाहिलं. जाफनाला गेलो, सगळीकडे उत्तर दक्षिण पश्चिम पूर्व सगळं पाहिलं. पण साहेब एक अनुभव खूप संस्मरणीय झाला. बोला ना. शेवटचा दिवस होता. अनुराधापूर या नावाचं एक गाव होतं, तिथे मी गेलो होतो. तिथे मी गेलो होतो तर तिथे असं कळलं की तिथून एक जवळच एक ठिकाण आहे. त्या ठिकाणी सम्राट अशोकाच्या काळी बिहारमधल्या त्या बोधिसत्वाचं एक रोपटं आणून लावलेलं होतं. त्याचा एक मोठा वृक्ष झालाय आणि ते अतिशय पवित्र ठिकाण झालेलं आहे आणि ते म्हणजे श्रीलंकेमधलं खूप पवित्र ठिकाण मानलं जातं. तर मग म्हटलं चला आपण बघून येऊ. पण आता कसं जायचं, 5-6 किलोमीटरवर होतं ते. तर तो माणूस ज्याच्याकडे मी राहिलो सगळीकडे असाच राहिलो बरं का, एक हे अतिथी म्हणून. आणि तो म्हणाला सायकल घेऊन जा तुम्ही. आता बघा किती विश्वास ठेवतात लोक. मग सायकल घेऊन गेलो आणि मग तिथे ते सगळं बघितलं. त्या गाभाऱ्यातून तिथून मी बाहेर परत येत होतो. तर त्याच वेळेला एक तेजपुंज व्यक्तिमत्व असलेली, पांढरी शुभ्र साडी धारण केलेली अशी एक मध्यमवयीन स्त्री आणि तिच्याबरोबर एक तरुण मुलगी, अशा दोघी जणी आतमध्ये जात होत्या, मी बाहेर येत होतो. दृष्टादृष्ट झाली, पण मला काय माहिती, मी तर माझ्या गुपचूप बाहेर पडलो. बाहेर पडल्यानंतर माझा काय म्हणतो आपण सिक्स्थ सेन्स तो जागा झाला. म्हटलं काहीतरी आहे. मग मी तिथे घुटमळत थांबलो आणि माझं जी अटकळ होती ती खरी ठरली. आजूबाजूला लोक जमले, अवतीभोवती लोक जमल्यानंतर म्हटलं आता बरं विचारणार कोणाला काय, कशासाठी तुम्ही असे येत आहे. सगळे तिथे असे उभे होते शांतपणे. सिंहली ती बाई बाहेर आली. तिच्या हातात एक तबक होतं. तर मला ती सरळ त्या गर्दीमध्ये माझ्या समोर आली आणि ते तबक धरलं हात समोर आणि काहीतरी सिंहलीमध्ये बोलली. आता मला काय कळणार ते काय बोलली, म्हणून मी नुसतं वेड्यासारखा हसलो. तर ती थोड्या भुवया उंचावल्या तिने आणि ती परत ते म्हणजे त्याचं पुनरुच्चारण केलं. म्हटलं काय गडबड आहे. मी मग पटकन म्हटलं सॉरी मॅडम, आय एम अ व्हिजिटर फ्रॉम इंडिया. असं बोलल्यावर तिची कळी खुलली. अरे म्हणजे आर यू व्हिजिटर, ओके यू टच धिस. आणि मग मी त्या तबकाला स्पर्श केला, मग तो प्रसाद सगळ्यांना वाटण्यात आला. म्हणजे ही थोडीशी आपल्याकडेही अशीच काहीतरी प्रथा आहे म्हणतात. तर ती कोण होती ती स्त्री, त्या होत्या श्रीलंकेच्या माजी पंतप्रधान सिरिमाओ भंडारनायके. आणि त्यांच्याबरोबर जी मुलगी होती ती मुलगी म्हणजे नंतरच्या काळात श्रीलंकेची राष्ट्राध्यक्ष झालेली चंद्रिका कुमारतुंग. मग त्यांच्याशी त्या बोलल्या, मला विचारलं वगैरे. तर असे प्रसंग येतात आणि त्या प्रसंगाने तुमची ऊर्जा वाढते. अनपेक्षितपणे ज्या गोष्टी घडतात त्याच्यामध्ये मौज आहे. सगळंच तुम्ही जर का आयटिनरी हे करून जर निघालात ना त्याच्यात मजा नाही. आणि त्यावेळेचा प्रवास यू टूक द रोड अनचार्टर्ड, अनट्रॉडन पण. तर त्यामुळे आता जेव्हा बाहेरच्या प्रवासाचं हे केलं त्यावेळेला आम्ही 8 जण होतो. मला त्या रोमच्या प्रवासाबद्दल सांगा ना, की का असं
इतिहास हा माझा आवडता विषय आहे बर आणि भूगोल त्यावेळेला शालेय जीवनात काहीसा न आवडता होता. बर पण हे लक्षात आलं की इतिहास आणि भूगोल हे They go hand in परस्परांना hand. पूरक आहे. बरोबर आणि तुम्हाला द बेस्ट वे टू नो द जिओग्राफी अँड हिस्ट्री ऑफ एनी कंट्री इज टू ट्रॅव्हल थ्रू द कंट्री, मीट द कॉमन पीपल, Right. गो टू देअर प्लेसेस अँड सीइंग इज बिलिव्हिंग. आणि तुम्हाला म्हणजे जे प्रवासाने जे ज्ञान मिळतं त्यासारखं ज्ञान 100 पुस्तकं वाचूनही मिळत नाही. बर बर आणि ही खूणगाठ मी बांधली. आणि रोम वॉज द गेटवे टू युरोप. बरोबर त्यामुळे रोम एक तर पहिली गोष्ट म्हणजे मी बँकेत नोकरीला होतो, ते तिकडच्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून, आणि मी ऑफिसर होतो, पण एक जबाबदार व्यक्ती होतो, बरोबर तर ते सगळं सांभाळून आपण जायचं. रजा मिळाली पाहिजे, हे मिळालं पाहिजे. त्यानंतर मग मी जेव्हा जायचं ठरवलं तेव्हा अनेक जण माझ्या बरोबर यायला हे करायला लागले. मग त्यांनाही मला नाराज करता आलं नाही. मग आमची 8 जणांची एक टीम झाली. 4 मोटरसायकल्स, दोघं एका मोटरसायकलवर, 2 जावा 2 ESD, बर असा तो सगळा प्रकार घडला. आणि सगळे आमचे 6 जण तर बँक ऑफ महाराष्ट्र मधले होते. मी नावही सांगतो. मी स्वतः म्हणजे प्रवीण कारखानीस, बरोबर रमेश फुलारे, अविनाश कोलगे, संजीव पेंढारकर, सुधीर जोशी आणि 2 मडवी बंधू होते, एकनाथ मडवी आणि प्रभाकर मडवी. असा आमचा एक हे जमलं. आणि त्यानुसार सर्व प्लॅनिंग सगळं हे नकाशांची जुळवाजुळव. त्या काळी कसलीही उपलब्धता नसायची, बरोबर कोणीही गाईड नव्हतं आम्हाला. मुंबई सारख्या ठिकाणी सुद्धा कसल्याही काही माहिती किंवा त्या काळी ह्या गोष्टीच नव्हत्या. ट्रॅव्हल एजंट्स आणि फार कमी, रेअर. त्याच्यामध्ये मी वाट काढत एक एक गोष्टींचा काहींचे व्हिसा वगैरे घेऊन असे आम्ही 8 जण निघालो. आणि मेन प्रश्न असा झाला की आम्हाला पाकिस्तानचा व्हिसा मात्र मिळाला नाही. अगदी खूप प्रयत्न केले होते मी, पण ट्रान्झिट व्हिसा ते देत नाही. त्यामुळे मग आम्ही दिल्ली अमृतसर फक्त 1 तासाचा मोटरसायकल घेऊन प्रवास केला, बरोबर घेऊन. आणि मग काबूल पासून, दिल्ली अमृतसर नव्हे, अमृतसर काबूल, तर त्यावेळेला आम्हाला काबूल पासून मग आमचा प्रवास सुरू झाला. आणि त्यावेळचा अफगाणिस्तान म्हणजे किती, म्हणजे आपणच 50 वर्षापूर्वी किती मागे होतो, तर हे मागासलेले देश किती मागे असतील याची कल्पना करा. बरोबर. आणि काबूलहून जो प्रवास सुरू झाला, काबूल, कंदाहार, हेरात, असा तो संपूर्ण इंटिरियर मधनं असा तो प्रवास झाला. आणि तिथे सुद्धा असे पैसे नाही, काही हे नाही, असंच त्या तिथल्या अशा ढाब्यावर वगैरे आम्ही राहायचो. त्याला चाय खाना म्हणायचे. काही शब्द साधारण माहितीच आहे. आता चाय म्हणजे हा शब्द सुद्धा युनिव्हर्सल झालेला आहे. तर अशा ठिकाणी आणि त्या सगळ्या त्या अफगाण लोकांमध्ये राहायचो. तर गंमत अशी की ज्या ढाब्यावर आम्ही राहायचो तर तो ढाब्याचा तो मालक जो असायचा तो कोणाला तरी रात्रभर पहारा करत ठेवायचा की यांच्या बाईक सोडल्या बिडल्या गेल्या नाही पाहिजे. म्हणजे अशी माणसं होती. त्याच्यातनं प्रवास करत करत मग इराणमध्ये आम्ही आलो. आणि इराणमध्ये सुद्धा खूप चांगलं आम्हाला अनुभव होते. त्या काळी मोहम्मद शाह रेझा पहलवी या नावाचा राजा होता, शेवटचा राजा. आणि तो नंतर पदच्युत झाला, त्याला तर फाशी वगैरे दिली नंतरच्या काळात. पण त्यावेळेला आणि सगळं खूप वातावरण चांगलं वाटलं त्यावेळेला. पण मग कारखानीस काका, या प्रवासाच्या वेळेसच सगळं लिहून ठेवत? नाही साहेब, प्रॉब्लेम तिथेच येतो. पण माणूस नंतर अनुभवात शिकतो. ते कसं ते सांगतो की आता हे सगळं माझ्या डोक्यात, इट वॉज माय ब्रेन चाइल्ड, बरोबर, द होल ट्रॅव्हल. तर त्यामुळे आणि आम्ही सगळे एकत्र तसे काय, त्यामुळे ते पुढे कुठे जायचे काही माहीत नसायचं किंवा चुकामुक होता कामा नये याचं पथ्य पाळावं लागायचं. कोणी
जोरात जातो, कोणी स्लो हो, जातो, कोणाला हो. मध्ये काहीतरी अडचण येते. हम्म. तर त्यामुळे ते सगळं हे करत करत जायचो. हम्म. माझा मोटो असा होता की यशस्वी करणे. ह्या प्रवासाला गेटवे ऑफ इंडियाहून 22 मे हम्म. 1977 रोजी आम्ही निघालो. हम्म. त्यावेळेचे क्रीडा मंत्री, राज्य क्रीडा मंत्री बर सुशील कुमार शिंदे बर हे आम्हाला फ्लॅग ऑफ करायला बर खास आले होते. बर 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 आणि मग टाइम्स ऑफ इंडियामध्ये, महाराष्ट्र टाइम्स, सगळीकडेच आमचे फोटो झळकले हो, होते. हो. त्यामुळे आम्हाला माझ्या मनामध्ये हे होतं की हा आपण प्रवास यशस्वी केला पाहिजे हम्म. आणि ते फार महत्वाचं असतं. बर तर त्यानुसार ते मी करत होतो आणि त्यामुळे सूर्यास्त पूर्वी आम्ही थांबायचो. इराणमध्ये त्यावेळेला मी अंबरनाथच्या लायन्स क्लबचा मेंबर होतो बर आणि त्यांची एक इंटरनॅशनल डिरेक्टरी बघून माझ्या रूटवर जे काही एखाद दोन गावं येतात हम्म. त्यांना मी अशीच पत्र लिहिली होती. बरोबर. म्हणजे त्याचं उत्तर अपेक्षितच नव्हतं की असे असे आम्ही येतोय. हम्म. इफ बाय चान्स वी ट्रॅव्हल थ्रू युअर टाउन वी मे बी डिलाइटेड टू मीट यू, दॅट्स ऑल. बरोबर बरोबर. तर झांजान नावाचं एक गाव होतं. हम्म. हे झांजान या नावामुळेच एक गंमत वाटत होती, काय असेल हे गाव. हम्म. तर त्यांना मी एका ठिकाणी तेहरानमधून फोन करून त्यांना कळवलं की असे असे आम्ही उद्या 4-5च्या सुमारास आम्ही तुमच्या इथे पोचू. हम्म. तर त्यांना काय बोलता आलं नाही इंग्लिश, हम्म. ते फारसी फक्त. हम्म. तर म्हटलं ठीक आहे, आपण आपल्याकडून निरोप पाठवलाय आणि चांगलं आहे, झालं, भेट झाली तर उत्तम, नाही तर बरोबर. सोडून द्या. अपेक्षा ठेवायच्या नाही प्रवासामध्ये, कोणाकडूनही मदतीच्या अपेक्षा ठेवायच्या नाहीत. बर पण भगवान देताय तो छप्पर फाड के देताय म्हणतात, तसा प्रकार होतो इफ यू आर अ जेन्युइन ट्रॅव्हलर. बर तर त्या ठिकाणी आम्ही त्या सुमारास साधारण पोचलो, हम्म. अंदाज होता त्याप्रमाणे. हम्म. आणि काय आश्चर्य बघा, अनपेक्षित, हम्म. जवळजवळ 100-125 हम्म. इराणी तरुण तरुणी हम्म. आणि सिनियर्स पण तुमच्या स्वागताला तयार तिथे. कार्स आणि त्यांच्या बाईक्स वगैरे घेऊन हम्म. तिथे त्या सरहद्द असते त्या गावाची, एक हम्म. वेस असते ना, हो, तुमच्या हो, इकडे हो, आहेच हो. तशी. हम्म. त्या तिथे सगळे उभे. अरे बाप रे, आमचं म्हणजे मन भरून आलं. अरे बाप रे, हम्म. परदेशामध्ये आपल्याला एवढं. आणि मग ते आले, त्यांनी आम्हाला आलिंगनं दिली सगळ्यांनी. आणि मग नंतर त्यांनी काय केलं, आमच्या गळ्यात आणि आमच्या मोटरसायकलवर हम्म. त्यांनी काय हे केलं, ती जी पुष्पचक्र असतात ना, हो ती हो. पुष्पचक्र घातली. हा. म्हणजे त्या गाडीलाही आणि आमच्याही तुम्हालाही, गळ्यात. हो. म्हणजे जी पुष्पचक्र समाधीवर राहतात बरोबर. आपल्याकडे, बरोबर ती बरोबर. जिवंतपणीच आम्ही आमच्या गळ्यात घालून घेतली त्यावेळेला. अशा एक गमतीदार ती घटना घडली. बर. तर विविध ठिकाणचे स्वागताचे विविध प्रकार असतात. नाही काका, मला समजता येते, पण मला पुस्तकावरती यायचंय ओके. की हे सगळं तुम्ही एका पुस्तकात मांडलं, हो, तर हे सगळी जर्नी कंप्लीट करून आल्यानंतर पुस्तक लिहायला घेतलं का ही जर्नी चालू असतानाच पुस्तकाचं लिखाण चालू होतं? बरोबर आहे. हे नैसर्गिक आहे. काय आहे की त्या वेळेला टिपणं काढणं हम्म. वगैरे ह्या गोष्टी शक्यच नव्हत्या. एक तर आम्ही दिवसभर गाडी चालवत होतो. बरोबर. दिवसभर गाडी चालवत असताना थोडं मी एक सांगून मग तुमच्या प्रश्नाला उत्तर देतो. दिवसभर चालवत होतो. आमच्या व्यथा विवंचना काय होत्या, पेट्रोल हे ते, कारण बाकी आम्हाला खर्चच नव्हता. बरोबर. मी असेच एक वेळा जेवून किंवा काहीतरी शेतावर कोणीतरी काहीतरी द्यायचं किंवा फळं मिळायची, वांगी मिळायची, काहीतरी वांगी नुसती भाजून सुद्धा आम्ही खाल्लेली आहे. बरोबर. आणि आमची भूक भागवलेली आहे. हम्म. असा प्रवास होता तो, हायफाय प्रवास नाही. बरोबर. तर त्यामुळे ते एक विवंचना असायची. आणि दुसरं असं की तुम्ही मगाशी विचारलं तसं, रस्ते इतके खडकाळ की तुम्ही कल्पना करा, तुर्कस्तानमध्ये आम्ही जात होतो त्यावेळेला 150 किलोमीटर सुद्धा कव्हर होत नव्हते एका दिवसभरात. हो, 12 तासांच्या 12 period मध्ये. तासात. आणि बरं. आमचं उद्दिष्ट निदान 350 तरी पाहिजे. 300-350.
300 350चं टार्गेट आणि हा. तिथे होत होतं हा 100-125. तुर्कस्तान हा. एस्पेशली, कारण खूप महाग असलेलं आहे. ते लोक आमच्यावर म्हणजे असे दगड बिगड फेकायचे आणि मुलं अशी खुणा करायची. त्यांना हा. सिगारेट्स हा. हव्या, कोणीतरी जात आहे म्हणजे सिगारेट्स. आणि दुसरं असं की आमची हेल्मेट्स होती, हो त्यामुळे आम्ही सैनिक बिनिक असू असं त्यांना वाटत असेल. बर. ती पण शक्यता आहे. ह्याच तुर्कस्तानामध्ये जिथे आम्हाला खूप वाईट अनुभव आले, त्याच ठिकाणी एक गमतीदार प्रसंग घडला. तो थोडासा सांगू का? हो हो सांगा ना काका. हा. अंकारा ते इस्तंबूल असे आम्ही जात होतो. अंकारा ते इस्तंबूल म्हणजे थोडंसं युरोपकडे जात होतो आम्ही. त्यावेळेला एक निर्जन असं जंगलमय प्रदेश होता. मी पुढे होतो म्हणून मी मोटरसायकल उभी केली. माझ्या बरोबर विजय देवधर हा माझ्या बरोबर असलेला तो तिथे होता आणि बाकीची मंडळी मागे पडली होती. आता प्रश्न असा होता की ते आल्याशिवाय पुढे जाण्यात अर्थ नव्हता. नंतर मग पुढे शहरात एकदा गेलं की मग तर कठीणच. बरोबर. त्यामुळे शहराच्या अलीकडे कुठेतरी थांबायचं असं आमचं एक डोक्यामध्ये होतं. त्यावेळेला असं घडलं की अचानक कोणीतरी एक जीप आली. त्या जीप मधनं सगळे 6-6 फूट उंच तगडे, सगळे म्हणजे असे फौजी नाही परंतु रानटी असे ह्याचे लोक, ते सगळे तुर्की लोक, चंगीज खानचे शेवटी ते वंशज. बरोबर. तर ते लोक आले 7-8 जण. त्यांनी आम्हाला घेरलं आणि आम्ही दोघेच, हे तर मागे होते. आणि त्यांनी हे करायला सुरुवात केली, फरा 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 फरा. आता फरा काय आम्हाला कळत नव्हता, पण ही खून युनिव्हर्सल आहे पैशासाठी. आणि ऑल दॅट दे वॉन्टेड वॉज मनी. बरोबर. आता काय करायचं, आणि आहेत नाही ते पण पैसे गेले तर मग कठीणच आहे सगळं. अगदी खरंय. आमचं तर धाबं दण आणलं होतं खरं सांगायचं. पण प्रवासामध्ये ज्याला आपण एक हे म्हणतो प्रसंगावधान, ते फार आवश्यक असतं. ते समहाऊ आलं, घडलं. मी फक्त एवढे ते क्रूर दिसणारे लोक, त्यांच्याकडे बघून मी फक्त एक शब्द बोलला. म्हटलं इंडिया इंडिया, हिंदुस्तान हिंदुस्तान. हिंदुस्तान हिंदुस्तान म्हटल्यानंतर जादूची कांडी फिरावी असा प्रकार घडला. बर. ते सगळे प्रतिक्रिया बघा खूप अनपेक्षित आणि अभिमानास्पद. ते म्हणाले हिंदुस्तान हिंदुस्तान, राज कपूर राज कपूर. मी म्हटलं अरे यस यस राज कपूर, आवारा आवारा. ते म्हटल्याबरोबर सगळा ट्रान्सफर सीन सगळा हेच पालटला, त्यांचा नूरच पालटला. बरोबर बरोबर. त्यांनी त्यांची शस्त्र खाली टाकून दिली. ते जीप मध्ये जाऊन त्यांनी एक तंतुवाद्य बाहेर काढलं आणि त्याच्यावर ते घराया मेरा परदेसी या गाण्याचे स्वर वाजवायला लागले. त्यांना शब्द माहित नव्हते. योगायोगाने त्याच वेळेला आमचे सगळे संगती, सगळे मित्र आले. धडाधड एक बाईक आली. आणि त्यावेळेला गंमत अशी की त्या घराया मेरा परदेसी आम्ही त्यांना शब्द प्रोव्हाइड केले. आणि तेवढ्यात बघा निसर्ग सुद्धा कसा असतो. त्याच वेळेला पावसाची एक जोरदार सर आली. हे सगळं जसं घडलं तसं मी आपल्याला सांगतो. हे ठरवून सुद्धा घडलं नसतं. बरोबर बरोबर. पावसाची सर आली आणि त्या जंगली तुर्की लोकांबरोबर आम्ही 8 जण बरसात में हमसे मिले तुम या गाण्याच्या तालावर तिथे फेर धरून नाचलो. आणि त्या लोकांनी, सगळे तगडे होते, त्या लोकांनी आम्हा 8 जणांना खांद्यावर उचलून धरलं. क्या बात आहे. काका 10-12 पुस्तकं झाली. कुठे मिळतील पुस्तकं आम्हाला वाचायची असतील तर? माझी काही बहुतेक पुस्तकं तर आउट ऑफ प्रिंट आहेत. माझं पहिलं पुस्तक हे विश्वमोहिनी प्रकाशन पुणे त्यांनी काढलं होतं, अष्टचक्री रामायण. तर मुंबई या मोटरसायकल प्रवासाचं ते पुस्तक होतं. ते प्युअर प्रवास वर्णन होतं. आणि मुख्य गोष्ट म्हणजे त्या पुस्तकाला गोनी दांडेकर
भ्रमण महर्षी हो. त्यांची प्रस्तावना पहिल्या आवृत्तीला लाभली होती बर. आणि दुसऱ्या आवृत्तीला विद्याधर गोखल्यांची प्रस्तावना लाभली होती. फॅन्टास्टिक. आणि ते पुस्तक जयंत नारळीकरांनाही खूप आवडलं होतं. बर बर. तर असं ते प्रवास वर्णन होतं. दुसरं पुस्तक माझं भ्रमंती देश विदेशांची, म्हणजे मी ज्या इतर देशांमध्ये प्रवास केला, श्रीलंका, बांगलादेश, ब्रह्मदेश, बरोबर. तुमचं मालदीव्स, भूतान, नेपाळ, ह्या सगळ्या देशांच्या प्रवासाबद्दलचं आणि काही माझ्या आफ्रिकेतल्या देशांबद्दलचं त्या वेळेला मी जे लिहिलं, सलग प्रवास वर्णन नव्हतं ते, त्यामुळे ते सगळे त्याच्यामध्ये आलेले आहेत. आणि ते जे भ्रमंती देश विदेशांची या पुस्तकाला भ्रमंतीकार प्रमोद नवलकर हो. यांची प्रस्तावना मला त्यावेळेला मिळाली होती. फॅन्टास्टिक. माधव गडकरींनी त्यावर लिहिलं होतं, अनेकांनी लिहिलं होतं. बर तर असं ते पुस्तक होतं. बर. आणि तिसरं एक पुस्तक होतं तर त्या विविध व्यक्तींविषयी मी लिहिलं हो, होतं. बरोबर. माझ्याकडे आहे ना ते नाही नाही नाही, गाथा गुणीजनांची. बर बर. या पुस्तकात इतर अनेक जसं की क्रिकेट महर्षी देवधर, देवधर. दी.ब. देवधर, हो. ते 100 वर्षाचे होणार होते. बर त्याच्या 8 दिवस आधी मी त्यांना पुण्यामध्ये भेटलो डेक्कन जिमखान्याला. बर. आणि त्यांनी एखाद्या आजोबांनी नातवाशी बोलावं बरोबर. असं त्यांच्या पलंगावर तिथे बसून माझ्या गप्पा झाल्या होत्या. तर अतिशय छान अनुभव होता आणि त्यामुळे मी त्यांच्याबद्दल लिहिलं. बर. तर असे काही कलकत्त्यामध्ये रवींद्रनाथ टागोर हे नाव तर सगळ्यांना माहिती आहे. हो. त्यांचं गीतांजलीला नोबेल पुरस्कार मिळाला. पण गीतांजली, तुम्हाला कल्पना नसेल, एक किस्सा घडला होता. रवींद्रनाथ टागोर आणि त्यांचे चिरंजीव रथींद्रनाथ टागोर हे दोघं जण, ते यंग होते, बरोबर. आणि ते दोघं जण लंडनच्या भुयारी रेल्वेतून प्रवास करत होते. आणि ती बॅग जी होती त्याच्यामध्ये गीतांजलीचं स्वतः रवींद्रनाथ टागोरांनी मुंबई ते लंडन या प्रवासात, तो बोटीचा प्रवास होता, हो. महिन्याभराचा. हो. त्यामध्ये Manuscript त्यांनी म्हणताय त्याचा म्हणजे तुम्ही. अनुवाद केला होता बर. इंग्रजीमध्ये. बर. आणि तो अनुवाद असलेलं जे काय हस्तलिखित होतं ते त्या बॅगेत राहिलं. आणि ती बॅग त्या भुयारी रेल्वेत ते विसरले. हो. इतका गहजब झाला की काय आता करणार, आता कुठे मिळणार हे. पण तुम्हाला सांगतो ते मिळालं. बर. आणि ते जे रथींद्रनाथ टागोर, ज्यांनी रवींद्रनाथांच्या नंतरही त्यांचं संबंध वाङ्मय हे पुनर्प्रकाशित केलं वगैरे, बरोबर. विश्वभारती विद्यापीठाचे ते पहिले कुलगुरू होते, त्यांच्याविषयी लिहिलं. तर असं अनेकांविषयी मी वेगवेगळ्या व्यक्तींबद्दल लिहिलं होतं. ते गाथा गुणीजनांची हे पुस्तक माझं तिसरं पुस्तक होतं. बर. आणि त्याला डॉक्टर विजया वाड यांची प्रस्तावना होती. बर बर. तर या 3 पुस्तकांची एक ई-बुक CD हे मुलुंडच्या संगणक प्रकाशनचे जे शिरवळकर त्यांनी काढली होती. बर. आणि मराठीमधलं पहिलं ते ई-बुक होतं. बर बर. म्हणजे त्यांनी पहिली 2 काढली, लक्ष्मीबाईंची स्मृतिचित्रे आणि समग्र गडकरी. पण ते हयात नसलेले लेखक. बरोबर. पण हयात असलेल्या लेखकाचं पहिलं ई-बुक. आणि ज्या वेळेला त्याचं प्रकाशन झालं ते कुमार केतकर, विजया वाड, प्रतिभा रानडे यांच्या हस्ते ते झालं. तर तसं ते पुस्तक होतं. त्यानंतर मी लिहितच गेलो. बरोबर. आणि विविध व्यक्तींशीही, म्हणजे जसं प्रवास वर्णन तसं व्यक्तिविशेष, असे मोठमोठे जे लोक आहेत त्यांच्याबद्दलचं मी लेखनाची एक आवड निर्माण झाली. त्या लोकांना मी भेटू लागलो आणि त्या पद्धतीने ते लिखाण झालं. म्हणजे नुसतं चरित्र नव्हे, त्यातले बरेचसे 90% लोकांशी मी भेटलेलो आहे, गप्पा मारलेल्या आहे. तर अशा लोकांबद्दलचं एक पुस्तक. गप्पा मारायच्या ना काका, तर खूप वेळ लागणार आहे आपल्याला. हो हो. आणि एका ते आठवलं की ते बोलावं असं वाटतं. एक्झॅक्टली. आणि मला असं वाटतंय कुठेतरी या स्टुडिओमध्ये मी तुम्हाला न्याय देऊ शकत नाहीये. पण मला काकांच्या एका पुस्तकाबद्दल
इथे थोडीशी शाउट आउट द्यायचंय, ते म्हणजे मंजिले मकसद पाकिस्तान. पाकिस्तानमध्ये काका कसे गेले, का गेले, तिथे काय काय घडलं त्यांच्या बरोबर, हे सगळं आणि अनेक त्यांची जी इतर पुस्तकं आहेत त्याच्याबद्दल विस्तृतपणे आपण काकांबरोबर परत एकदा बसून गप्पा मारणार आहोत आपल्या मुंबईच्या स्टुडिओमध्ये. काका तिथे आलात, आम्हाला वेळ दिलात, मस्त गप्पा झाल्या आपल्या, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. आणि काका आपला जो पॉडकास्ट आहे ना, त्याची सुरुवात आपण गप्पांनी करतो पण गोड आपण शेवट करतो. तर आपण साताऱ्यात आहोत, साताऱ्याचे फेमस कंदीपेढे आणि मोदींचे कंदीपेढे हे अजून त्याच्यात हे. तर मोदींचे कंदीपेढे जे आहेत किंवा मोदी हा जो ब्रँड आहे ते आपले ब्रँड पार्टनर्स आहेत इथे. सो आपण आपला पॉडकास्ट तोंड गोड करून करूया. आणि त्याचबरोबर ऍड प्लस नावाचं एक ब्रेवरेज पार्टनर्स आहेत आपले, त्यांचं मिनरल वॉटर आहे. सो आपण आधी पेढा खाऊया आणि त्याच्यानंतर पाणी पिऊन आपला हा पॉडकास्ट आज इथे थांबूया आणि मुंबईमध्ये आपण नक्की शांतपणे गप्पा मारायला भेटूया. बर. तर अशा पद्धतीने आपल्याला आज इथे थांबायला लागतंय. खरंच थांबायची इच्छा नाहीये. काकांकडे एवढं सांगण्यासारखं आहे ना की दिवस 2 दिवस सहज निघून जातील. पण आज काकांबरोबरचा प्रवास आपण इथेच थांबवतोय आणि काकांबरोबर लवकरच गप्पा मारायला आपण आपल्या मुंबईच्या स्टुडिओमध्ये परत भेटतोय. आज इथेच थांबतो, तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.